हॅलो नमस्कार. मुक्काम पोस्ट सिंधुदुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावली तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. रोज रोज जेवायला काय बनवायचं हा रोजचाच प्रश्न असतो. तुम्ही पाहू शकता मी इथे तवा पुलाव बनवला आहे. खमंग असा आणि झटपट होणारा. घरात कोणतेही फंक्शन असेल, अगदी काही बनवायचा कंटाळा जरी आला असेल तरी हा भात अगदी झटपट होतो आणि खायला पण अगदी मस्त लागतो. इथे मी या पुलावासोबत भजी बनवली आहे. पाहू शकता तुम्ही. दिसायला बघा किती छान दिसतोय. खमंग असा वास सुटलाय आणि त्यासोबत हे आंब्याचं लोणचं. आहा, जर तुम्हाला ही माझी रेसिपी ट्राय करायची असेल तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी लोखंडी तवा घेतलाय. तुमच्याकडे कोणता असेल तो तुम्ही घेऊ शकता. 2 चमचे तेल घातले. या चमच्याने मी 2 चमचे तेल घालून घेतलं. गॅसची फ्लेम स्लोच ठेवते. तुम्हाला पहिलं मी आता साहित्य दाखवून घेते. साहित्य दाखवते. आलं लसूणची पेस्ट करून घेतली क्रशमध्ये. एक मोठा कांदा उभा कापून घेतलाय. टोमॅटो घेतला एक मोठा उभा. आणि ह्या माझ्याकडे काही भाज्या आहेत. फ्लॉवर, फरसबी आणि गाजर. तुमच्याकडे ज्या कोणत्या असतील त्या तुम्ही घ्या. जिरं, अर्धा चमचा हळद, घरगुती मसाला, लाल तिखट, तमालपत्र आणि चवीपुरतं मीठ. शाही मसाला घेतलाय मी. हा ओलं खोबरं घेतलंय, कोथिंबीर आणि लिंबू. चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे तमालपत्र घालून घेतलं. जिरं घालते. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. आलं लसूण घालून घेते. कांदा घालते. कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत मस्तपैकी फ्राय करायचा आहे. आता कांदा बघा भाजून झाला आहे. आता मी इथे टोमॅटो घालून घेते. टोमॅटो पण आपल्याला मस्तपैकी फ्राय करायचं आहे. हा तवा पुलाव आहे ना, 2-3 माणसं आरामात खाऊ शकतात. इथे मी बासमती तांदळाचा वापर केला आहे. बासमती तांदूळ मी 1/2 किलो घेतलेले आहेत. तर आपल्याला टोमॅटो आहेत ना असे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं नरम होईपर्यंत. आपला टोमॅटो इथे नरम झाला आहे. आता मी हे सगळे मसाले आहेत ना ते सगळे घालून घेते. ढवळून घ्यायचं. इथे या स्टीम करून घेतलेल्या भाज्या घालून घेते. मस्त खमंग असा वास सुटलाय. बघा तुम्ही पाहू शकता. दिसायला किती सुंदर दिसतंय. पुलाव म्हटलं का आवडीचाच. लग्नामध्ये कसं पूर्वी पुलाव, जिलेबी, बटाट्याची भाजी, पोळी, पुलाव करायला येताना या सगळ्या गोष्टी आठवतात. तुम्ही पण हा ट्राय करा पुलाव. आता मी इथे राईस घालून घेते. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची. राईस ना मी अगोदरच स्टीम करून घेतलेला होता. मग अशी दाखवायला विसरली. आता मी घालून घेते. तुम्ही पाहू शकता भात ढवळलाय. किती छान दिसतोय. खमंग असा वास सुटलाय. बघा किती मस्त दिसतोय. बघूनच तोंडाला पाणी सुटलं. आणि ही रेसिपी अगदी झटपट होते. अजिबात वेळ लागत नाही आपल्याला करायला. बघू शकता तुम्ही. बघा किती छान दिसतोय. आता पुढच्या स्टेपला ना मी याच्यावरती जरा झाकण ठेवते. इथे झाकण ठेवते मी एक 5 मिनिटं. जरा स्टीम होऊ दे मस्तपैकी. 5 मिनिटं झाली आहे. मी झाकण काढून घेते याच्यावरचं. मस्त स्मेल येते. बघू शकता तुम्ही. दिसायला किती छान दिसतोय. आता ना ह्याच्यावर ना ते असं ओलं खोबरं घालते. तुम्हाला घालून घ्यायचं असेल तर घाला, नाही घातलात तरी चालेल. ऑप्शनल आहे. खायला अगदी सुंदर लागतं. कोथिंबीर घालते.
मस्तच दिसतोय दिसायला, किती छान. काय झटपट होणारी अशी रेसिपी आहे. लिंबू पिळून घेते. थोडं ढवळून घेते मी हा पुढच्या स्टेपला. आता आपला हा भात आहे ना, हा रेडी झाला आहे. मी गॅस बंद करून घेते. मी आता हा राईस आहे ना, हा एका बाउलमध्ये काढून घेते. मस्त दिसतोय, वास पण अगदी खमंग सुटलाय. खायला पण तितका सुंदर लागणार आहे. तुम्ही पाहू शकता आपला राईस किती दिसायला सुंदर होतोय. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. आपल्या घरात ज्या भाज्या असतात ना, त्या वापरून मी केलेली आहे. अगदी मुलांना, लहान मुलांना आवडणारी. कधी कंटाळा आला तर पटकन आपण अशी करू शकतो. तुम्ही करून बघा. 1/2 किलो तांदळाचा वापर केला आहे मी इथे, आणि हा भात 2-3 माणसं अगदी सहज खाऊ शकतात. तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि हां, रेसिपी ट्राय पण करा. आता मी तुमची रजा घेते आहे. लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.